हाय मैत्रिणींनो, कशा आहात? मी मजेत. तुम्ही तर मजेत असणारच. चला आज आपण बघणार आहोत चीज पराठा. त्यासाठी मी एक चपाती लाटत आहे. थोडासा गोळा मोठा घेतलेला आहे मी. आणि हे अमूलचं चीज आहे. त्यासाठी मी एक छोटासा कांदा चिरलेला आहे. तो सर्व पसरून घेणार आहे मधल्या भागात गोलवा. आणि 1 इंचाचा आल्याचा तुकडा घेतलेला आहे, पण मी तेवढा सगळा खिसणार नाही, थोडासाच खिसणार आहे. आणि 1 क्यूब आहे ना हे चीजचं, ते पूर्ण खिसून घेणार आहे. हा चीज पराठा म्हणजे खूप हेल्दी नाश्ता आहे आणि खायला पण तेवढाच टेस्टी लागतो. मी खूप सारी कोथिंबीर चिरून घेतलेली आहे, ती पण टाकणार आहे. तवा गरम करायला ठेवणार. तोपर्यंत मीठ आणि लाल तिखट टाकून घेऊयात चवीपुरतं. छोट्या मुलांसाठी बनवत असाल तर तिखट टाकू नका शक्यतो. आणि हा फोल्ड करून घ्यायचा आहे. आणि हा चौरस आकार झालेला आहे, पण मी तसाच लाटणार आहे. बनवायला पण सोपा आणि खायला तर एकदम टेस्टी खूप छान लागतो. मी आधी तूप लावून घेणार आहे थोडंसं तव्याला. तुमच्याकडे बटर असेल तर ते पण टाकू शकताय. माझ्याकडे तूप आहे मी घरी केलेलं, त्यामुळे मी शक्यतो पराठ्याला तूपच टाकते. आणि आता खूप सारं तूप लावून घ्यायचंय त्याला, म्हणजे पराठा एकदम खमंग असा होतो. तुपामुळे त्याला वेगळी टेस्ट येते. तुम्ही वेळात वेळ काढून माझी रेसिपी बघता, त्याला छान छान प्रतिसाद देता, त्याबद्दल सर्व ताईंचे, माझ्या यूट्यूबकर फॅमिलींचे मनपूर्वक आभार. आणि तुम्ही ह्या पद्धतीने कधी पराठा केलेला आहे का? चीज पराठा केलेला असेल आणि तो टेस्टला कसा लागतो हे पण मला कमेंटमध्ये सांगा. बघू शकताय खूप छान असा झालेला आहे. आणि मंद गॅसवर भाजल्यामुळे तर तो एकदम क्रिस्पी व्हायला लागलेला आहे. बघू शकताय आतलं चीज सगळं मेल्ट झालेलं आहे त्याच्यातलं. बघू शकताय तुम्ही. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली तेही मला कमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि हो, भेटूया अशाच नव्या रेसिपीत, छोट्याशा पण खूप हेल्दी आणि टेस्टी अशा रेसिपीत. मला तर खूप छान लागलेला आहे, एकदम टेस्टी लागलेला आहे. तोपर्यंत थँक्यू.